नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज चिंतन हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण बदलापूर कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम लवकर मार्गी लावा, दुरंतो एक्सप्रेसला ठाणे पनवेल थांबा द्या, दिघायतील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करा, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्यात. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिले. बैठकीत खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजीव श्रीवास्तव, हरीश मीना, रजनीश माथुर, विवेक सागर, भुवनेश कुमार यादव, अक्षय सक्सेना, पी.के. चतुर्वेदी यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनातील अधिकारी प्रवाशांना सुविधा देण्यात चालढकल करत असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीच्या प्रारंभी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. प्रवाशांना तातडीने मूलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीने देण्याची सूचना त्यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात घडफोडी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 3 ने केली अटक. राजेश अरविंद राजभर असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे व रोख रक्कम असा एकूण 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आरोपी राजेश अरविंद राजभर याचं वय 30 वर्ष असून तो मूळचा आजमगड उत्तर प्रदेश येथील आहे. तर सध्या राहणार डोंबिवली. याला गुन्ह्याच्या घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीवरून कल्याणचे गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने आजमगड राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रामध्ये घरफोडी करून चोरी केल्याचे सोन्या चांदीचे रोख रक्कम त्याची पहिली पत्नी भाऊ राकेश अरविंद राजभर यांच्याकडे ठेवल्याचं सांगितलंय. त्याप्रमाणे त्याच्याकडून 38,50,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच राजेशकडून 21 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्यावर यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये एकूण 33 गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे घरफोडीचे गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, APS सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती.
त्यामध्ये तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक राजेश राजभर, हा मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेशचा आहे, आणि त्याचा भाऊ राकेश राजभर. या दोघांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ठाणे आयुक्तालयातील तसेच नवी मुंबई, मीरा भाईंदर आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण परिसरातले असे एकूण 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून असा एकूण 38 लाखाचा मुद्देमाल अद्यापपर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. राजेश राजभर याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. या दोन्ही आरोपींवर यापूर्वी 33 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 3ची टीम करत आहे. त्यामध्ये अजून काही घरफोडी चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची, उघडकीस येण्याची शक्यता आहे. कटावणीच्या सहाय्याने किंवा इतर अवजारे वापरून ते कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून चोरी करत होते परिसरामध्ये. दोन्ही आरोपींवर यापूर्वी एकूण 33 गुन्हे दाखल आहेत चोरी आणि घरफोडीचे. हे मूळ राहणारे आजमगडचे आहेत. सध्या डोंबिवलीमध्ये ते राहतात, आणि चोरी घरफोडी करणे ही त्यांची मूडच. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. कुठल्या ज्वेलर्स त्यांनी दिले होते, काही उत्तर प्रदेशचे ज्वेलर आहेत, काही मुंबईतले ज्वेलर्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तपास करत आहे. नाही, सुरू आहे, सध्या तपास सुरू आहे. यापूर्वी त्यांच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत. एप्रिल महिन्यामध्येच तो जेलमधून जामिनावर त्याची सुटका झालेली आहे. सध्या तर हे 2 आरोपी निष्पन्न आहेत. त्याच्यामध्ये अजून काय आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. नाही, ज्या या आरोपींनी केलेल्या घरफोड्या किंवा चोऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे, तेच ते गुन्हे आहेत. ठाणे शहराला विकासाच्या नावावरती भकास करण्याचं धोरण आखलं जाते. अमर्याद वृक्षतोड केली जाते. नवनवे प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतलं जात नाही. परिणामी ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे, त्या शहराची वाताहत होताना पाहणे अवघड असल्याने आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर हे अभियान राबवित आहोत, असं दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. ठाणे शहराच्या विभागामध्ये वेकअप ठाणेकर अर्थातच ठाणेकर जागा हो असे संदेश देणारे होर्डिंग्स लावण्यात आले होते. या होर्डिंग्सची जोरदार चर्चा देखील ठाण्यात सुरू होती. हे होर्डिंग्स कोणी आणले याची चर्चा सुरू असतानाच आज दक्ष ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली आहे. दयानंद नेने यांनी सांगितलं की ठाणे शहराच्या विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे 10,000 झाडांची कत्तल केली आहे. त्या बदल्यात किती झाडं लावण्यात आली, किती जगवली याची काही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखरच शहराला याची गरज असणार आहे का? ॲमेझॉन आणून ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हायवे अरुंद केले जात असून सर्व्हिस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विचारात घेऊन हे प्रकल्प राबवावेत अशीच आमची माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही दबावगट निर्माण करणार आहोत. हा दबावगट पूर्णतः अराजकीय असला तरी आमच्यासाठी कुणीही वर्ज्य नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत. कारण कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची धारणा आहे, असं राजेश कदम यांनी यावेळी सांगितलं. यावेळी फोरममधील गुरुसित सिंह, श्रीकांत बर्वे, हिनल जयवंत, लावण्या पाटील, अनिल शाळीग्राम, साहिल उदगुडे उपस्थित होते. आज आम्ही वेकअप ठाणेकर हे व्यासपीठ सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले, ही घोषणा करण्यासाठी आलोय. लोकांमध्ये कुतूहलता होती की वेकअप ठाणेकर म्हणजे कोण आहेत, तर हे चेहरे आज आम्ही तुमच्या समोर आणले. हे व्यासपीठ ठाणेकरांच्या चळवळीसाठी उभारलेलं व्यासपीठ आहे. इथून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. नियोजन शून्य विकासावर प्रत्येक वेळी बोट ठेवलं जाईल, आवाज उचलला जाईल. जसं आपण म्हणालात की वाहतूक कोंडी, आज मेट्रोचं 4चं काम सुरू आहे. घोडबंदरला रस्ता रुंदीकरणची कामं सुरू आहेत. कोस्टल रोडचं काम सुरू आहे. एक प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसऱ्या प्रकल्पाची घोषणा, आणि नुसतीच घोषणा नाही तर त्याचं काम सुरू होतंय. त्यामुळे ठाणेमध्ये सातत्याने खोदकाम होतंय आणि मग ट्रॅफिक वाढतंय. तुम्ही हीच कामं नियोजन पद्धतीने का करत नाही आहात? एक प्रोजेक्ट सुरू नसताना दुसऱ्या प्रकल्पाची उद्घाटन करण्याची घाई का? ह्या गोष्टी ठाणेकरांपर्यंत जाव्यात. आज नागरी वस्तीमध्ये ॲमेझॉनसारखं डेटा सेंटर येते. ॲमेझॉन म्हणजे लोकांना फक्त ॲमेझॉन माहिती आहे, पण डेटा सेंटर नावाचा प्रकार काय आहे, तिथे काय होणार आहे, तिथे किती पाणी लागणार आहे, किती वीज लागणार आहे, आज त्याच्यामुळे जी वीज जनरेट होणार आहे. आज लोडशेडिंग सुरू झाले, भविष्यामध्ये ठाण्यात लोडशेडिंग होऊ शकतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आज ठाण्याला 50 MLD जर पाणी कमी आहे आणि जर आपण MIDC स्टेमवर अवलंबून आहोत, भविष्यामध्ये वागडी इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने MIDC वाढत चालली आहे, उद्या
तिथून थोडंसंही पाणी कपात झालं तर ठाण्यामध्ये हाहाकार माजेल. आजही अनेक ठिकाणी उच्च घोडबंदरसारख्या शहरांमध्ये आपण बघितलं त्या भागात टँकरने पाणी मागवावं लागत आहे. तर आम्ही लोकांना याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे. तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे. तर तुम्ही या जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत. विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे. हे बघ, कुठलीही एखादी चळवळ किंवा मुवमेंट एकदा सुरू होते तर त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये पहिला विचार येतो किंवा त्यांच्यावरती आरोप होतात की तुम्ही विकास थांबवण्यासाठी हे सगळं ॲजिटेशन करतायत. आमचं जे ॲजिटेशन आहे, आमची जी मुवमेंट आहे आत्ताची, त्यात आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचा विकासाला विरोध नाही. विकास हा झालाच पाहिजे, पण तो प्लॅन्ड विकास झाला पाहिजे, अनप्लॅन्ड विकास होता कामा नये. गेल्या 25 वर्षामध्ये ठाणं जे ओबडधोबड ज्या पद्धतीने वाढलेलं आहे ते सगळं ते जे डेव्हलपमेंट म्हणू आपण तर ते अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट आहे. कारण की बिल्डिंग्स खूप झाल्या आहेत, कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिली आहेत, हिरवं जो ज्याला फॉरेस्ट म्हणतो आपण ते सगळं काय म्हणतो आपण ऱ्हास झाला आहे त्यांचा. विजेचा प्रश्न लोकांचा सुटलेला नाही आहे, पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. ट्रॅफिक रस्त्यावरती एवढा वाढलेला आहे की घरातनं निघाल्यानंतर ओळ्यापासून तुम्हाला 3 नाक्यापर्यंत यायला 1.5 तास लागतो. तर हे सगळं अनप्लॅन डेव्हलपमेंट झाल्यामुळे हे विषय सगळे उभे राहिलेले आहेत. त्यातून आता एक मेट्रो आहे, त्यात एक आणखीन रिंग मेट्रो निवडली गेलेली आहे आणि त्या रिंग मेट्रोचा रूट असा आहे ज्याचा 30% ठाणेकरांच्या पलीकडे कोणालाही उपयोग त्या मेट्रोचा होणार नाही, रिंग मेट्रोचा. आणि त्यांनी जे DPRमध्ये दिलं आहे की 6-6.5 लाख प्रवासी रोज ह्या मेट्रोचा लाभ घेतील. मला हे असं होईल असं बिलकुल वाटत नाही आहे. किती होईल नेमकं मी आत्ता गेस नाही करत, पण 6-6.5 लाख प्रवासी ही रिंग मेट्रोचा जो रूट आहे तो रूट बघून मी सांगू शकतो की 6-6.5 लाख हे नाही आहे, वाढणार नाही आहेत. तुम्ही स्टेशनापासून ती घेऊन जाणार आहात लोकमान्य नगरमध्ये, लोकमान्य नगरमधनं तुम्ही उपवनला आणणार, उपवनवरनं तुम्ही बाहेर पाटलीपाड्याला आणणार, पाटलीपाड्यातनं तुम्ही ती घेऊन जाणार कोलशेतला, कोलशेतवरनं बाळकुमला येणार, बाळकुमवरनं साकेत राबोडी करत पुन्हा स्टेशनला जाणार. आता ह्याच्यामध्ये किती लोकांना फायदा होईल हे तुम्हीच विचार करायचा. तर हे जे सगळं अनप्लॅन्ड आहे, कोणाला तरी काहीतरी करावं असं वाटलंय आणि आपण ते करायचं आणि आपल्याला विचारणारं कोण नाही आहे म्हणून आपण हा कुठचाही विषय रेटून द्यायचा. तर ही मुवमेंट, ही चळवळ एकच त्याच्या मागचं भूमिका आहे की यांना सगळ्यांना एक मनामध्ये थोडं तरी आलं पाहिजे की आम्हाला विचारणारं कोणतरी आहे आणि ते विचारणारी म्हणजे जनता असली पाहिजे. म्हणून जनतेला जागृत करण्यासाठी वेकअप ठाणेकर हा विषय आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या विरोधाची पहिली ठिणगी ठाण्यामध्ये पडली असून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलनादरम्यान पत्रकारांनी काळ्या फिती बांधून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करत पक्षाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटातून फुटून शिवसेना शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडूप येथील निवासस्थानी प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून पाटील संतप्त झाले आणि त्यांनी पत्रकारांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर पत्रकारांना ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेची चित्रफीत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होताच पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती हल्ल्याची भाषा करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा धिक्कार केला आहे. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
पत्रकार आपले ठाणे शहरातले पत्रकार गणेश थोरात हे ETVचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे. तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला. आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात, त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्याही जनाशी देण्यात नसतं. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना ठार मारायची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी. आम्ही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूच. हा आमच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे. जर हे सर्वसामान्य आमच्या पत्रकारांसारख्या लोकांना जर त्यांची अशी ट्रीटमेंट करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. या भारतात लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे. लोकशाही राज्यामध्ये तुम्ही कोणाला धमकी देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा तुम्ही बोलू शकत नाही, शिवी देऊ शकत नाही. हा सरासर गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या पक्षात ते गेले त्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. आमच्या पत्रकारांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि पत्रकारांना माझी एक विनंती आहे आमच्या सर्व पत्रकारांना की आपण सर्वांनी मिळून एक डिसिजन घेऊया. जे आपल्या पत्रकारांच्या विरोधात आपल्याला मारण्याची ठार मारी धमकी देतात त्यांचं कुठलंही वृत्तांकन करू नये. त्यांना जरा एकदा आपल्या पण धमकी दाखवा, आपली पण त्यांना जरा. आणि त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे जेवण काढलं. अरे माणसं जेवण काढतात, आज तुम्ही आमचं जेवण काढतं, उद्या तू उपाशी मरशील अशी परिस्थिती लोकांनी. आता तू जेवण केलं का आम्ही तुमच्या पाठीला लावून लागलो होतो की जेवायला द्या म्हणून. तुम्ही आम्हाला तुमच्या फायदा करता, आमच्या लोकांना तुम्ही रात्रभर थांबवता, वेळ घालवता. मग आणि तुम्ही त्याला जेवण दिलं तर ती मोठी काय गोष्ट केली. जेवण तुम्ही दिलं हा काय उपकार नाही केले, हा तुमच्या करता तुम्ही आमच्या माणसांनी काम केलं म्हणून तुम्ही त्यांना जेवण दिलं. तर त्यात पण आमचे सर्व लोक जेवण नसतील, तुम्ही सर्व जातीला आमच्या हे कराल पत्रकार जातीला, तर हा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे अशा गोष्टी खपून घेतल्या नाही. हा एक संजय दिनवा पाटील नाही, सर्वांनीच कुठल्याही पॉलिटिशियन लोकांनी किंवा सर्वसामान्य आम्ही तुमच्या कशाला नसतो, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना गृहीत धरू नका. आमची पत्रकार जर भडकले तर तुमचं या देशात पुन्हा निवडून येणं कठीण जाईल, याचा तुम्ही भान ठेवा. आपलं काय निषेध करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरती अशा पद्धतीने घाला घालणं हे खासदाराला शोभत नाही. आपण देशाचे प्रतिनिधित्व करत असता आणि आपल्याला लोकशाही आणि पत्रकार मूल्य काय आहेत हे माहिती आहेत. आणि अशा पद्धतीने आमचे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सहचिटणीस यांना तुम्ही थेट ठार मारण्याची आणि त्यांना बघून घेण्याची भाषा करताय हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही सर्व पत्रकार म्हणून निषेध करतो. आणि आपण जो हा राग पत्रकारांवर काढताय तो राग तुम्ही तुमच्या लेवलवरती ठेवा. आणि मी पक्षप्रमुखांना विनंती करेन की संजय दिना पाटील यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा आणि पत्रकारांची जाहीर माफी अशा पद्धतीने होणं आवश्यक आहे. आमची मागणी हीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई ही पक्षांनी केली पाहिजे. तुमचा राग असेल तो राग तुमच्या कुठल्या पक्षातून आलात कुठल्या पक्षातून गेलात ते आमचे देणं घेणं नाही. पब्लिक तुम्हाला काय बोलते आणि त्याचा हा निषेध करण्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला पत्रकारांना टार्गेट करणार असेल तर आम्ही सहन करणार नाही. आणि हे सर्वच राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी आमदार खासदारांनी लक्षात ठेवावं. पत्रकार हे स्वतंत्र आहेत आणि त्यांना त्यांचे विचार स्वतंत्र आहेत. त्यांना जे लिहायचं आहे जे बघतील ते लिहितील, जे दिसतं तेच ते दाखवतात. त्यामुळे सगळ्याच ह्या घटनेचा आम्ही पत्रकार संघ म्हणून निषेध करतो. नक्कीच कसं आहे, पहिली गोष्ट पत्रकार हा राजकीय पुढारी असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असतील यांच्यामधील आणि जनतेमधला दुवा आहे. आमच्या पत्रकार संघाचे सदस्य असलेले गणेश थोरात हा दुवा बनायला गेले होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढावं म्हणून गणेश थोरात यांना जर थेट ठार मारण्याची धमकी दिली असेल, आम्ही तुम्हाला जेवायला देतो म्हणून सांगितलं असेल, तर याच्यासारखा सर्वात घाणेरडा प्रकार कुठलाच नसणार आहे. आणि आज तुम्ही एकीकडे आम्हाला चौथा स्तंभ म्हणताय आणि वरून त्याच चौथ्या स्तंभावर कुऱ्हाडी चालवण्याच्या भाषा करताय. किती दिवस पत्रकार तरी हे सगळं सहन करणार. आणि ज्या दिवशी ह्या पत्रकारांनी ठरवलं की यापुढे तुम्हाला कुठल्याही चॅनल्सला आणि कुठल्याही वृत्तपत्रात स्थानच द्यायचं नाही असं जर ठरवलंच आम्हा पत्रकारांनी सर्वांनी, तर तुमचं हे राजकीय अस्तित्वही डळमळीत होईल. त्यामुळे एक विनम्रपणे
या सगळ्या घटनेचा तर निषेध आहेच, परंतु पक्षप्रमुखांना विनंती करतोय पत्रकारांच्या वतीनं की त्यांना समज द्या. शक्य झाल्यास हा धमकी देण्याचा प्रकार आहे आणि हा भारतीय न्याय संहितेचाही गुन्हा आहे. तो तसा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी थोरातांना धमकी दिली आहे त्याच पद्धतीनं त्याच प्लॅटफॉर्मवर येऊन सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागितलीच पाहिजे. महिला म्हणून तुझं गळचेपी केली जाते. निश्चित संजय दिना पाटलांचं जे वागणूक आहे ती पाहून अक्षरशः पूर्णतः महाराष्ट्रभर हिटलरशाही सुरू आहे का असं आता जणू काही जाणवायला लागलेलं आहे. खरं तर पत्रकार हा आपल्या सगळ्यांचा दुवा असतो, मात्र पत्रकारांना थेट अशा जाहीररित्या जर का अशी धमकी दिली जात असेल तर निश्चितच ही अत्यंत वाईट घटना आहे आणि या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील त्यांनी केलेली जी वक्तव्य होती ती देखील बेताल होती, मात्र तरी देखील त्यांच्या पक्षाला कुठे आठवण आली नाही. मात्र आज थेट त्यांनी आमच्यातल्याच एका बांधवांना कुठेतरी धमकी देऊन त्यांच्या प्रकारचे जे अस्तित्व होतं ते पुन्हा एकदा त्यांचं बेतालगिरी जी आहे ती समोर आणलेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी निश्चितच जाहीर माफावी आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. हमेशा के हिसाब से पत्रकार हमेशा न्यूट्रल होता है और पत्रकार किसी भी तरह का प्रश्न पूछ सकता है. आपको उत्तर नहीं देना है तो ना बोल दो, मना कर दो, लेकिन जो इस तरह की भाषा वापर के धमकी दे रहे हैं और उद्दंडता की भाषा का प्रदर्शन कर रहे हैं तो मैं उनकी पार्टी के प्रमुख उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी से यही निवेदन करूंगा कि ऐसे सांसदों से आप बचे, इससे आपका भी नाम खराब होगा, पार्टी का नाम खराब होगा. तो संजय पाटिल ने जो किया उसका हम सार्वजनिक तौर पे निषेध करते हैं. उनके खिलाफ कारवाई करनी ही पाहिजे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही मागणी करतो की त्यांची खासदारकी जी आहे ती त्यांनी रद्द केली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी सर्व पत्रकारांची माफी सुद्धा मागितली पाहिजे. ही आमची ठामपणे मागणी आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.